दोन्ही टीमचा 12th मॅन आपण व्यासपीठावरती या. टीम स्वर्गीय भास्कर 11 अंजप आणि जय हनुमान कशळे या दोन्ही टीमचा 12th मॅन आपण स्टेजवरती असणं गरजेचं आहे. पहिल्याच बॉलवरती हा चौकार. पहिल्याच बॉलवरती बाउंड्री खेचली आहे. जय हनुमान कशळ टीम कडून सलामीच्या भूमिकेत आहे आदित्य आणि मारुती माळीचा तो सामना करतोय. दुसरा बॉल उडवलाय, चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफ मध्ये प्रवीण होता, लॉंग ऑन मध्ये त्याने फील्ड केला. 2 बॉल मध्ये 5 धावा. येणाऱ्या पुढील मार्च महिन्यामध्ये सर्व क्रिकेट संघांसाठी एक नाईट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात येत आहे. 21 मार्च ते 25 मार्च 21 मार्च ते 25 मार्च दरम्यान गणेशदादा मोडक यांच्या वतीने आमदार चषक 2026 या नाईट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात येणार आहे. तरी ज्या संघांना 21 ते 25 मार्च दरम्यान एंट्री फी हवी असेल कट केला हवेत, कॅच आउट. तीन बॉल 5. किरण मते. जय हनुमान कशळे टीमचा संजय मते खरं तर मॅरेथॉन मध्ये तो आता धावत नाही. त्या कारणास्तव खरं तर संजय आता ताकद भरपूर आहे त्याच्याकडे. कारण धोत्र्याचं मैदान मला आठवतंय 175 धावा मॅन ऑफ द सिरीज मध्ये करणारा कर्जत तालुक्याचा आतापर्यंतचा खरं तर मी म्हणेल मी पाहिलेल्या मॅन ऑफ द सिरीज मध्ये सगळ्यात जास्त परफॉर्मन्स संजय मतेचा होता. हलक्या हाताने कट केलाय किरणने. 1 रन इथे मिळेल. चांगली फिल्डिंग इथे होते स्वर्गीय भास्कर 11 अंजप. 6 धावा आतापर्यंत जय हनुमान कशळेचा. डावखुरी आताचा जो बॅट्समन आहे ना कशळे संघाचा आदित्य, तो आदित्य खरं तर चांगली बॅटिंग करू शकतो. बाकी खेळाडूंचा सराव थोडा कमी आहे, पण मारुती माळी या खेळाडूला खेळणं हे अत्यंत हुशार फलंदाजाचं काम आहे. दामाची नाईट टुर्नामेंट जी सध्या चालू आहे तिथे देखील 2 राऊंड जिंकून क्वालिफाय मॅच मध्ये खेळला होता स्वर्गीय भास्कर 11 अंजप. अगदी थोड्या फरकाने तिसरी मॅच जरी गमावली असली तरी या वर्षीचा दमदार परफॉर्मन्स स्वर्गीय भास्कर 11 अंजपचा. आदित्यच्या बॅटमधून हवेत खेळलं, कॅचची संधी, मागे गेलाय आणि कॅच ड्रॉप. जयवंत होता, वैभव होता त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप. 1 रन. मारुती माळीच्या ओव्हर मध्ये धावा आले त्या 7. सुदाम जोगळे आणि परशुरामजी माळी यांना विनंती करेल की आपण स्टेजवरती यावं. 1 बॉल 6 धावांची गरज असताना अंजप संघाला जिंकून देणारा फलंदाज म्हणजे सुदाम जोगळे. 11व्या खेळाडूने षटकार मारणारा रेकॉर्ड करणारा सुदाम जोगळे या स्टेजवर. समोर मारलाय अलॉंग दी कार्पेट आणि लॉंग ऑफ मध्ये 1 रन इथून मिळेल.
जय हनुमान कशाळेचा स्कोअर पोहोचला धावा संख्या 8. आज सुदाम जोगळे थोडे जखमी आहेत. परशुरामजी माळी यांचं देखील आगमन. सहर्ष स्वागत. आज फलंदाजीचा 8 धावा झालेल्या आहेत. मारुती माळीने पहिली ओव्हर टाकली 8 धावा. प्रवीण पतारे देखील आज टीम मध्ये दाखल आहेत. पण आता जबाबदारी दुसऱ्या ओव्हर मध्ये कोणावरती दिली जाईल? स्वर्गीय भास्कर इलोन अंजप कडून. दुसऱ्या ओव्हर मध्ये अनिल मिनमिने. आज बेंडू मिनमिने सुद्धा फिल्डिंग साठी आहेत. भरपूर दिवसांनी दीपक मिनमिने उर्फ बेंडू दादा क्रिकेटच्या मैदानावरती आहेत. पण गुडवणवाडीच्या मैदानावरती यावर्षी ते खेळले होते. कॅच त्यांनी पकडली होती आणि 2-1 चौकार सुद्धा मारला होता. जुन्या खेळाडूंनी देखील बराचसा चांगला खेळ केलेला. आणि आता 1 ओव्हर मध्ये 8 आल्यानंतर किरण मते बॅटिंग करतोय, आदित्य बॅटिंग करतोय आणि अनिल मिनमिनेकडे ही ओव्हर सोपवण्यात आलेली आहे. डावखुरे हाताचा गोलंदाज म्हणून अनिल मिनमिने याची ओळख राहिलेली आणि त्याच्यावरती जबाबदारी. पहिला बॉल शॉट भारी आहे किरणचा. खेळाडू बघतोय आणि पकडले कॅच वैभवने. वेल कॅच आणि बॅटर आउट. किरण मतेचा फटका चांगला होता पण वैभवने कॅच पकडली. बॅटर आउट. सुंदर सुंदर कॅच पकडली वैभवने. आणि धक्का क्रमांक 2. ज्या हनुमान कशाळेला आता गरज एका फलंदाजाला टिकून बॅटिंग करण्याची. गोलंदाज विकेट. विकेट आणि बक्षीस लागू. राजेश दादा आपण रेडी राहा. अनिल मिनमिने हा हुकमाचा एक्का आहे आणि तो हुकमाचा एक्का तुमचं बक्षीस असं आहे ना की त्या बक्षिसाला ती विकेट येईलच. सुधीर मते चाललेले आहेत ज्यांना कधीही धीर नसतो असे सुधीर. आणि सध्या डाव थोडासा कोलमडलाय. जय हनुमान क्रिकेट संघ कशाळेची धावा संख्या 8 आहे आणि 2 बॅक टू बॅक विकेट. अनिल मिनमिने विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. अंजप टीम कडून खेळताना अनिल मिनमिने आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये ती विकेट हॅट्रिक कमवेल का? आणि राजेश मिनमिने दादांचं ते बक्षीस आता या विकेटवर लागू असेल. अनिल तुम्हाला नवा जोश. षटकार हॅट्रिक जर का मारली जय हनुमान कशाळेने तर जयेश मोहिते यांच्याकडून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. 5,000. आणि सुधीर मते उतरला आणि सुधीर मतेच्या अगेन्स्ट अनिल मिनमिने. बॅट ब्रश आणि इथून चेंडू चाललाय सीमारेखा पार आणि बक्षीस हुकलाय ते अनिल मिनमिनेचं. आणि आता खरं तर हा चौकार गेल्यानंतर सुदाम जोगळे आज दुखापतग्रस्त आहे. नेहमी सुदाम स्लिप मध्ये फिल्डिंग साठी असो. आज थोडी कमतरता भासली आपल्याला. कारण सुदाम म्हटलं ना तर सहज स्लिप मध्ये आहे. कोच अंजप संघाचे हेड कोच बघा समोर साइड स्क्रीनच्या बाजूला नरेश मिनमिने दादा मैदानाच्या बाहेरून पत्ता पलटण्याची स्वप्न बघतायत. सुधीरच्या बॅटमधून लॉंग ऑनच्या वरून साइड स्क्रीनच्या वरून चालला चेंडू सीमा पार. सुधीर मते पोहोचला. जयेश मोहितेंचा कॅच प्राइज आल्याने आता सुधीर मतेच्या बॅटमधून हल्ला बॉल. अनिल मिनमिनेला आसमान दाखवलं
काळ्या पडद्याच्या मागे हा सिक्सर आलेला आहे. पाचवा चेंडू आणि बॅटची कडा, फलंदाज आउट. 18 धावा 2 बॉलवरती षटकार चौकार आणि सुधीर मतेने विस्फोटक हल्ला केला. अनिल मिनमिनेचा पाचवा चेंडू विकेट घेऊन आला. 5 बॉल आणि 18 धावा जय हनुमान कछेळ्याचा. प्रतीक सोनकांबळे नवीन बॅट्समन. शेवटचा बॉल आहे अनिल मिनमिनेचा. अनिल मिनमिनेने चांगली बॉलिंग केली. 3 विकेट घेतल्यात 5 चेंडूमध्ये. सकाळी खरं तर त्यांनी चांगली अंपायरिंग केली आणि त्यांच्या अंपायरिंगचं भरपूर कौतुक देखील झालं. म्हणजे इंटरनॅशनल लेवलला केटलब्रॉ, बकनर जशा अंपायरिंग करायचे त्यावेळी ते प्रसिद्ध देखील होते, चर्चेत देखील राहायचे. तसं अनिल मिनमिने होते. व्हाईट बॉलची फेक, एक्स्ट्राची धावा आणि धावा संख्या 19. धावा. सुभाष रटाडे विकेट किपरच्या भूमिकेत आहेत. जबरदस्त कामगिरी त्यांची देखील. शेवटचा बॉल शॉट प्रतीकच्या बॅटमधून काऊ कॉर्नरकडे हा चेंडू आहे. ओव्हर कंप्लीट झाले अनिल मिनमिनेची. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जय हनुमान कछेळचा स्कोर आहे धावा संख्या 20. 2 ओव्हरमध्ये धावा संख्या 20 आहे. मारुती माळीने पहिली ओव्हर टाकली, धावा दिल्या 8. अनिल मिनमिनेने धावा दिल्या 12 आणि आता तिसरा गोलंदाज बेंडू मिनमिने येतील की काय याची चर्चा सध्या डगआउट मध्ये, सपोर्टर मध्ये. कारण अनुभवी 2 गोलंदाजांनी ओव्हर टाकलेले आहेत आणि आता तिसरा बॉलर कदाचित, पण भरपूर चर्चा झाली आणि तिसऱ्या गोलंदाजाकडे ओव्हर देण्यात आलेली आहे. प्रवीण पथारे गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल. प्रवीण पथारे कर्जत तालुक्यातील नेरल परिसर प्रीमियर लीग, कर्जत प्रीमियर लीग, पालकमंत्री प्रीमियर लीग, प्रत्येक प्रीमियर लीग मध्ये ज्या ज्या संघामध्ये खेळलाय त्या त्या संघाला जिंकून देणारा हा लकी खेळाडू म्हणजे प्रवीण पथारे. कित्येक त्यांनी मॅन ऑफ द सिरीजची पारितोषिके जिंकलेली आहेत. अंजप क्रिकेटचा कोहिनूर हिरा आणि प्रतीक सोनकांबळेचा दरारा मारलाय षटकार. जेवढा टॉपचा प्लेयर विरोधात येतो त्या टॉपच्या प्लेयरला उडवण्याची ताकद ठेवतो तो प्रतीक सोनकांबळे, ज्याने मारलाय षटकार. आणि जयेश मोहिते यांचं कॅच प्राइज आता वाढलंय. जर प्रतीक सोनकांबळेने 3 बॉलमध्ये 3 सिक्सर मारले तर आधी 5 होते, आता 10,000 असतील प्रतीक सोनकांबळेसाठी. टॉपचा प्लेयर प्रवीण पथारे आणि त्याच्या विरोधात हे आक्रमण केलं प्रतीक सोनकांबळेने. 1 बॉल 26 धावा. 1 बॉल 26. परत एकदा बॅटची कडा आणि कॅच आउट. चेतन शांताराम मिनमिने यांनी कॅच पकडली, फलंदाज आउट. चेतन मिनमिनेने कॅच पकडली आणि अंजप मध्ये नेहमी चर्चा असते की जेव्हा जेव्हा चेतन फिल्डिंग करतो ना, खली सारखी उडी मारण्याची ताकद त्याच्यामध्ये. खतरनाक फिल्डिंग. जय हनुमान कछेळेचा स्कोर चांगला आहे. 26 धावा आहेत आतापर्यंत. अजून 10 बॉल आहेत म्हणजे 50 पार स्कोर नक्की घेऊन जातील हे फलंदाज. शॉट भारी आहे, बरोबर बॅटवरती आला. काऊ कॉर्नर थोडी दूर होती, पोहोचली पण कॅच ड्रॉप. रोहित मिनमिनेने कॅच ड्रॉप केली. दुसऱ्या रन साठी निघालेत. 2 धावा. 28 धावा. जय हनुमान कछेळेचा स्कोर 28. 3 बॉल 28 धावा.
बघता बघता 28 धावा झाल्या जय हनुमान कछळ्याच्या. इथून अशीच बॅटिंग करावी लागेल नवीन आलेला फलंदाज यश आणि त्याच्या साथीला असणार आदित्यला. प्रवीण पताराच्या विरोधात देखील आक्रमण थांबलेलं नाहीये, त्यामुळे सिक्सर आला, विकेट आली, नंतर 2 धावाला 3 बॉल 8. चांगला चेंडू टाकला प्रवीणने, समोर ठेवला होता. यशकडे खरं तर प्रॅक्टिस चांगली आहे, चांगल्या टच मध्ये, त्यामुळे प्रवीणच्या विरोधात खेळताना देखील थोडा आत्मविश्वासाने खेळतो. आणि 28 धावा आहेत 4 बॉलच्या एंड नंतर. ओव्हर द विकेटने प्रवीण, समोर यश आहे, यंग टॅलेंटेड आहे. बॅट ब्रश आणि सुभाष रटाडेच्या हातात कॅच, फलंदाज आउट. अंजपची पब्लिक बघा, फुल ऑन जोश. जवळपास 50 ते 60 प्रेक्षक कॅमेरामॅनच्या स्टँडच्या बाजूला आवाज करतायत. विकेट गेल्यानंतर त्यांचा आवाज. नवीन बॅट्समन कुणाल. जय हनुमान कछळ्यासाठी खरं तर एक फलंदाज टिकून राहिला पाहिजे, कारण धावा 28 आहेत, 7 बॉल आहेत अजून. 7 बॉल मध्ये अजूनही 20-22 केलं तरी 50 धावा म्हणजे चांगली टोटल होईल. कुणालने जर का सिक्सर मारला तर सुदेश मिनमिन यांच्याकडून एका सिक्स साठी 1000. जयेश मोहिते यांच्या 3 षटकारासाठी 5000 आहेतच, पण सुदेश मिनमिन यांचे पण 1000. एक बॉल. वाह, सुभाष रटाडे यांचा प्रयत्न आणि त्यानंतर रन आउटची विकेट. अंजपच्या सपोर्टरचा जोश, इतका आवाज आहे की कॅमेरामॅनचा स्टँड देखील हलतोय बघा. अठ्ठावीस धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. तीन ओव्हर मध्ये 28 धावा झालेल्या शेवटची ओव्हर आहे. चला लगेच बॅक टू द फिल्डिंग वा स्वर्गीय भास्करी लोन अंजप. आज युवराज वखारे, वैभव या दोघांनी एक कॅच पकडलेली आहे आणि 3 ओव्हर मध्ये आता 28 आहेत. स्कोर थोडा थांबला, मागचे 3ही बॉल डॉट गेले आणि आता शेवटची ओव्हर आणि सुभाष रटाडे गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. आणि नवीन बॅट्समन जो मैदानावरती उतरलेला आहे सुजल, तो सुभाष रटाडेच्या विरोधात आहे. आता षटकारांची गरज आहे जय हनुमान कछळ्याला. बाउंड्री हव्यात लास्ट ओव्हर मध्ये. इथून 28 आहेत, किमान 40च्या पुढे गेले तर अंजप संघासमोर ते चॅलेंज उभं करू शकतील लास्ट ओव्हर मध्ये. पहिलाच बॉल सुभाष रटाडेचा, पण इथून बाहेर निघाला चेंडू. पंचांनी बघितलं, अंपायर रोहित सिन्हारे यांचा व्हाईट बॉलचा इशारा आला. 1 रन मिळेल. 29 धावा जय हनुमान कछळ्याचा. हलक्यात घेऊन चालणार नाही, क्रिकेट आहे. दोन्ही संघ जरी तुल्यबळ लढत देत असले तरी देखील काही होऊ शकेल. 29 धावा आहेत. सुभाष रटाडेचा पुढील बॉल बॅटवरती आलाय लॉंगॉनच्या क्षेत्राकडे आणि खराब फिल्डिंग झाली. अनिल मिनमिने होता त्या ठिकाणी. मिळालाय चौकार जय हनुमान कछळ्याला. धावा मिळतील 4. 33. खरं तर राजेश मिनमिने यांचं जे बक्षीस हुकलं त्यानंतर थोडा हँकी पँकी झाला अनिल. त्यानंतर थोडासा त्याचा लय बिघडलाय. धावा संख्या स्कोर कार्ड वरती 33. 1 बॉल 33. दुसरा बॉल चांगला चेंडू सुभाष रटाडेचा. 2 बॉल 33. 2 बॉल 33 धावा. चांगला गोलंदाज आहे सुभाष. काही काळ त्याने देखील गाजवलेला आहे आणि आता फिरकीच्या जोरावरती तो शेवटच्या ओव्हर मध्ये. फुल टॉस बॅट वरती हवे ते चेंडू. कॅचची संधी. कॅच ड्रॉप. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाली. 2 धावा कंप्लीट. तिसरी साठी निघाले. बेंडू मिनमिने बघायचं थ्रो करतील तोपर्यंत धावा मिळतील 3. कॅच भरपूर उंच होती. 3 धावा मिळाल्या. बॉल बाकी आहेत अजूनही 3 बॉल बाकी आहेत. 36 धावा झाल्या जय हनुमान कछळ्याचा. अजून 3 बॉल आहेत. 45च्या पुढे जर का स्कोर गेला तर स्वर्गीय भास्करी अंजप साठी देखील चॅलेंजिंग स्कोर ठरेल. 36 धावा. फिल्डिंग मध्ये थोडासा चेंजेस आणला. आदित्य आलेत आणि लेफ्ट हँड बॅटरच्या विरोधात लेफ्ट हँड बॉलर सुभाष रटाडे. फिरकीचा जादूगार आदित्यच्या बॅट मधून ऑन साइडला उडवलाय.
मिड विकेट पार, ठोकलाय खणखणीत असा षटकार. सुभाष राठेड्याच्या फिरकीची जादू मात्र इथे चालली नाही. आदित्यने तडाखेबंद षटकाराने स्कोर पोहोचलाय 42. 42 धावा, 2 बॉल अजून बाकी आहेत. 42 धावा, चांगली टोटल जहानमन कशेळेची. बघता बघता 10चा करंट रन रेट त्यांनी पार केलाय. आणि आता बॉल पाठवा. बॉल येतोय बघा, 2 बॉल आम्ही पाठवतोय. आदित्य चेक करा. 42 रन, 2 बॉल. 2 बॉलच्या एंड नंतर किती टार्गेट स्वर्गीय भास्कर अंजपसाठी सेट होईल. सुभाष राठोडेने आतापर्यंत चांगली ओव्हर टाकली, कॅच ड्रॉप झाली, पण त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. ही गोष्ट महत्वाची होती जहानमन कशेळेसाठी. आदित्य स्ट्राईक वरती आला आणि त्याने सुभाष राठोडेला सिक्सर मारला. 42 धावा, 2 बॉल बाकी. परत एकदा प्रयत्न करत होता आदित्य. सुभाष राठोडेचा डॉट बॉल, शेवटचा बॉल बाकी. धावा संख्या 42. यानंतर या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो मात्र जय अंबिका माता आंबोटची सेकंड राऊंडची मॅच खेळेल. जय भवानी नेवाळी हा संघ मात्र या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये पोहोचलेला आहे. फुल टॉस, बरोबर बॅट वरती आला आणि आदित्यने सिक्सरने इनिंग कंप्लीट केली. 48 धावा उभारल्या जहानमन कशेळेने आणि 49चं टार्गेट. 12च्या करंट रन रेटने 48 केल्यात आणि 49चं टार्गेट सेट झालंय स्वर्गीय भास्कर 11 क्रिकेट संघ अंजपसाठी. बघायचं आता येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये 49 धावा कशा चेस करतील, या धावा संख्येला बचाव करेल तो जहानमन कशेळे संघ. आणि मी रोहिदास मिनमिने यांना विनंती करेल की आपण जयेश मोहिते यांचा सत्कार या ठिकाणी करावा. अंजपकरांच्या वतीने त्यांचं स्वागत रोहिदास मिनमिने यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. 49चं टार्गेट स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघासाठी उभारलेली धावसंख्या. आणि आता जहानमन कशेळे आपण फिल्डिंग साठी रवाना व्हा आणि जयेशजी मोहिते यांचा सन्मान सुदेश मिनमिने यांच्या शुभ हस्ते केला जाईल. जय भवानी क्रिकेट संघ अंजप बी यांच्या वतीने महाशिवरात्री चषकाचं आयोजन आणि महाशिवरात्री चषकाला उपस्थिती लावलेल्या सर्व पाहुण्यांचा, ज्यांनी ज्यांनी आम्हाला आर्थिक सहकार्य केलं त्या सर्वांचा सत्कार स्वागत आम्ही करतो. आणि सुदेश मिनमिने यांच्या शुभ हस्ते जयेश मोहिते कशेळेचे उद्योजक ज्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. श्री श्री सुदेश मिनमिने यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. कर्जत तालुक्यातील सर्व क्रिकेट संघांसाठी दुर्वा 11 क्रिकेट संघ सावळे आयोजित कर्जत क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आमदार चषक 2026चं आयोजन 21 मार्च ते 25 मार्च या दरम्यान करण्यात आलेलं आहे. 21 मार्च ते 25 मार्च दरम्यान आमदार चषक 2026 नाईट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेमध्ये जर का आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर कर्जत मधील जे संघ आहेत त्या संघांसाठी एंट्री फी असणार आहे 13,000 आणि जे ओपनचे जे संघ आहेत ओपन ग्रामीणचे त्या संघांसाठी एंट्री फी असणार आहे 14,000. आणि या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय 50,000, तृतीय, चतुर्थ आणि पंचम असे प्रत्येकी 25,000 पारितोषिक. मॅन ऑफ द सिरीज साठी स्मार्ट LED TV
बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी आकर्षक स्पोर्ट्स सायकल अशी पारितोषिका असतील. आणि येणाऱ्या आमदार चषक 2026 नाईट टुर्नामेंटमध्ये सावळेच्या स्पर्धेमध्ये जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर आपण केतन धुळे, हरेश धुळे आणि सनी धुळे हे दुर्वा 11 सावळेचे खेळाडू यांच्याशी आपण संपर्क साधा आणि आवर्जून 21 मार्च ते 25 मार्च 2026 या दरम्यान आपण नक्की प्रवेश घ्या आमदार चषक 2026 नाईट टुर्नामेंटमध्ये. चा टार्गेट आहे. मारुती माळे आणि प्रवीण पतारे. जर्मन कचेरी टीमने 49चा टार्गेट दिलेला आणि पहिला बॉलर जर्मन कचेरी टीम कडून रेडी होत आहे सुजल आणि समोर येतो 40+ मारुती माळी. पहिलाच बॉल मारुतीचा पहिला शॉट आणि लॉंग ऑफला बीट करून पहिला चौकार. स्वर्गीय भास्कर 11 क्रिकेट संघ अंजपचा धावफलक ओपन. यस, तारेला लागलाय का? मग डेड बॉल असेल. स्पर्धेचा आपला या ग्राउंडचा आपण सुरुवातीला सांगितलं होतं की लाईटचा पोल आणि लाईटच्या तारा यावरती जर फुलटॉस पद्धतीने चेंडू लागला तर तो डेड बॉल असेल. हा डेड बॉल असेल. परत एकदा सुजलच्या विरोधात मारुती माळी. अंपायर रोहित चिनारे यांचं देखील आम्ही कौतुक करू. कुठलीही रन नसेल, बॉल डेड असेल, एकही रन नाही आणि बॉल सुद्धा काउंट नसेल, म्हणजे आता फ्रेश मॅच. परत एकदा 24 बॉल आणि 49चं टार्गेट. पहिला बॉल सुजल टू मारुती माळी. फर्स्ट बॉल मारुती माळीचा शॉट हवेत, अडवलाय बॉल. तोपर्यंत 2 धावांनी मारुती आणि प्रवीणने ही सुरुवात केली. 1 बॉल 2. 49 धावा करताना देखील स्वर्गीय भास्कर अंजप संघाच्या समोर अडचणी निर्माण नक्की करेल जयहनुमान कशेळे. आणि हा सामना जिंकण्याचा प्रयत्न दोघांनाही तेवढाच ताकदीने करावा लागेल. घरचं मैदान आहे अंजप संघासाठी, तो एक चांगला बेनिफिट आहे, कारण जिथे आपण सराव करतो तिथेच सामना खेळतायत. पण जयहनुमान कशेळे देखील सर्व यंग प्लेयर आहेत जे सराव नियमितपणे करतात आणि आता मैदानाच्या आत आहेत. फुल टॉस बॅटवरती मारुती माळीने पॉवर प्लेचा फायदा घेत मिड विकेटच्या दरम्यान मारुती माळेचा हा चौकार. 50 प्रेक्षकांचा कांगारू गँगचा जल्लोष. फुल ऑन धमाल, मस्ती, आवाज, गोंगाट आणि कांगारू गँग चीअर अप करत असताना स्वर्गीय भास्करी अंजप टीमला मारुती माळीचा चौकार. शांताराम मिनमिने यांचा साऊंड बंद आहे, नाहीतर या कांगारू गँगने धुमाकूळ घातला असता. 2 बॉल धावसंख्या 6. बॉलर्स तयार सुजल. फुल टॉस परत एकदा मारुती माळीच्या बॅटमधून. वन्स अगेन बॅक टू बॅक बाउंड्री. 3 बॉल 10 धावा. खतरनाक बॅटिंग मारुती माळी. 40+6 खेळाडू. वय जसं वाढत चाललंय तशी मारुती माळीची बॅटिंग वाढली आहे, तशी पॉवरफुल बॅटिंग तो करतोय. राजेश मिनमिने यांनी करत अनिलचं पारितोषिक दुसरीकडे फिरवायला पाहिजे. 3 बॉल 10 धावा. लगातार तिसरा चौकार मारणार का मारुती माळी? समोर येतो सुजल. खाली राहिला यावेळेला चेंडू, पण मागे होता. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा आलेला. 1 रन ऍड होईल. 3 बॉल मध्ये 11 धावा. नरेश मिनमिने यांच्या वतीने कॅश प्राइज आहे 3 लगातार षटकार जर का लगावले तर कॅश प्राइज असणार आहे 666. 3 लगातार चौकार जर लगावले तर कॅश प्राइज असणार आहे 444. 444666 बघायचं हे कॅश प्राइज. नरेश मिनमिने यांचा आणि मारुती माळीचा हा शॉट चाललाय बाउंड्री पार षटकार. 666 रुपयाचा कॅश प्राइज नरेश मिनमिने दादा यांच्या वतीने. आणि पहिला षटकार या इनिंगचा ठोकलाय तो मारुती माळीने. आणि 4 चेंडू मध्ये धावा पोहोचल्या तर 17. तुफानी बॅटिंग. पॉवर प्ले मध्ये सुजल या बॉलर्स वरती अटॅकिंग मोड. आणि परत एकदा मारुतीचा शॉट हवेत. खेळाडू थोडे फिरले होते तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न.
कंप्लीट. दोन धावा ऍड होतील. सुजलचा पुढील बॉल. चांगली धावसंख्या केली मारुती माळीच्या बॅटिंगने 19 झाल्यात. शेवटचा बॉल उडवलाय समोर. पॉवर प्ले मध्ये पाहत राहील लॉंग ऑनचा खेळाडू. मारुती माळीचा आणखीन एक सिक्सर. 1 ओव्हर धावा झाल्यात 25. षटकार हॅट्रिक अंजप संघाच्या कोणत्याही फलंदाजाने जर का लगावली तर रोहिदास माळी आणि युट्यूबर रोहिदास जोगळे यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल ते फलंदाजांसाठी. आणि नरेश मिनमिने दादा यांच्या वतीने देखील 3 लगातार सिक्सर मारले तर 666 1000. मारुती माळी यांनी 2 सिक्सर मारलेत. प्रत्येक षटकार 500 प्रमाणे 2 सिक्सर साठी 1000 रुपये नरेश दादा मिनमिने यांच्या वतीने जी पेच्या स्वरूपात. नरेश दादा थँक्यू सो मच. आपण व्यासपीठावरती यावं. जय भवानी क्रिकेट संघ अंजप बी यांच्या वतीने नरेश मिनमिने दादा यांना आमंत्रित करतो की आपण सन्मानाने या व्यासपीठावरती यावं. 25 धावा आल्या एकूण पहिल्या ओव्हरमध्ये 25 आल्या. मारुती माळीने 2 सिक्स मारले, 2 चौकार देखील मारले. टोटल 25 आल्यात. आता 18 बॉल मध्ये करायच्या धावा 24. हे लक्ष्य पार करत असताना प्रवीण पतारे अजूनही नॉट आउट आहे. त्यामुळे मारुती माळे आणि प्रवीण पतारे हे 2च फलंदाज या मॅचला फिनिश करतील का, 10 विकेटने हा सामना जिंकतील का, याची चर्चा आता अंजप संघाच्या सपोर्टर मध्ये व्हायला सुरू झालेली आहे. आणि बघायचं की आदित्य समोर आता स्वर्गीय भास्कर अंजप संघाला तो हादरा देईल का ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिलाच फुल टॉस ताकदीने खेचलाय. ऑन साइड पार करतोय हा चेंडू एका टप्प्याने सीमा पार. धावा मिळतील 4-4-4. करायच्यात अजूनही धावा 20. 29 झालेले आहेत. अजूनही 20 धावांची गरज आहे. सतरा बॉल आणि 20 धावा. बॅटिंग अटॅक पॉवरफुल आहे अंजप टीमचा. बॅट ब्रश अडवला चेंडू विकेट किपर संजूने. कुठलाही धोका नाही, रन मिळणार नाही. आता करायचे अजूनही धावा 20. 49चं लक्ष्य 29 केलेलं आहे. अजूनही 20 धावांचा पल्ला गाठायचा आहे. महाशिवरात्री चषकाचा पहिला दिवस आता विजयाच्या दिशेने जरूर वाटचाल आहे. पण जर का जहानमन कशळ्याने डॉट बॉल काढले विकेट, या 2 फलंदाजांना जर का आउट केलं तर सामना बनेल. फुल टॉस प्रवीणच्या बॅटमधून स्ट्रोक आला. लॉंग ऑनचा खेळाडू अडवला, बॉल फेक करतोय. स्ट्रायकर एनकडे फेक केले. 1 रन इथून मिळेल. जर का स्वर्गीय भास्कर इलेव्हन क्रिकेट संघ अंजप संघाने हा सामना जिंकला तर नरेश मिनमिने दादा यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजप या टीमला दिलं जाईल. जिंकण्यासाठी अजूनही धावसंख्येचा पल्ला आहे. मारुती माळीचा हा देखना नजाकत भरा कलात्मकतेने ठोकलेला षटकार. षटकार आलाय. 6 धावा फिक्स आहेत. आणि पंच या ठिकाणी चर्चा करतात. चार बॉल 36 धावा. 13 धावांची फक्त गरज आहे. 13 धावांची गरज आहे. 49चा टार्गेट आणि जवळपास दुसऱ्याच ओव्हरमध्ये सामना आपला ताब्यात घेण्यासाठी मारुतीच्या बॅटिंगचा तडाखा. फुलटॉस होता, बॅटवरती प्रॉपर लागला नाही, पण ऑन साइडला प्रतीक सोनकांबले पर्यंत बॉल गेला. 37 आणि आता 12ची गरज आहे. 13 बॉल आणि 12 धावा. स्वर्गीय भास्कर अंजप संघासाठी घरच्या मैदानावरती हा सामना थोडा सोपा होता आणि तो सामना मारुती माळीच्या बॅटिंगने प्रवीण पताराच्या बॅटिंगने आणखी सोपा झालाय. 12 धावांची फक्त गरज आहे. आदित्यचा शेवटचा बॉल. फुल टॉस समोर साइड स्क्रीन वरून मारला षटकार. रन्स पोहोचल्या त्या सिक्सरने. 43.
जिंकण्यासाठी 2 ओव्हरमध्ये धावा हव्यात फक्त 6. 2 ओव्हरमध्ये 6 धावांची गरज आहे. स्वर्गीय भास्करलीन अंजप संघ अवघ्या 6 धावांपासून दूर आहे आणि हा सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू आहेत. नरेश मिनमिने दादा यांच्या वतीने जर का संघ हा सामना जिंकतोय 5,000 रुपयाचं रोख रकमेचं कॅश प्राइज इथून दिले जाईल. जिंकण्यासाठी अवघ्या 6 आहेत. कशळे संघाचा हा बॉलर मेडन ओव्हर टाकतोय तर मॅच बनेल. पण मारुती माळीचा हा स्ट्रोक चाललाय चेंडू बाउंड्री पार. फक्त 2 धावांची गरज आहे विजयासाठी. वन साइड बॅटिंग केली मारुती माळी प्रवीण पथारे आणि हा सामना एकतर्फी झुकवलाय. जानमन कचोळे संघाला दमदार फाईट देत असताना सेकंड इनिंग मध्ये 1 साइड वर्चस्व गाजवलं अंजप संघाने. फक्त 2 धावांची आता गरज आहे. बॅट ब्रश मागे चाललाय शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू यश. एकच धाव आणि मॅच फिनिश होईल. फक्त 1 धावेची गरज आहे. प्रवीण पथाऱ्यावरती मॅच फिनिश करण्याची जबाबदारी मारुती माळीने दिली. सुरुवात केली त्याने बाउंड्रीने आणि आता वेल फिनिश करण्याची जबाबदारी फिनिशिंग रन येईल ती प्रवीणच्या बॅटमधून. 1 धाब्याची गरज आहे कंपल्सरी. प्रवीण पथारेचा शॉट विजयाचा षटकार. जिंकलाय स्वर्गीय भास्कर अंजप. कॅमेरामॅन या कांगारू गँगला कव्हर करा आपण कॅमेऱ्यात. प्रवीणला उचलून घेऊन या. छोट्या खेळाडूंचा खूप सारा जल्लोष आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय ज्याने आपली तुफानी बॅटिंग दाखवली बॉलिंग दाखवली तो मारुती माळी ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. परशुरामजी माळी आणि अजय गायकर यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊ. परशुरामजी माळी आणि अजय गायकर आपण पुढे या आणि मारुती माळी या खेळाडूला आपण